नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज्ञा ॲग्रो फार्ममध्ये. मित्रांनो, आज पिल्लांना 8वा दिवस आहे आणि मित्रांनो आज कोंबडीला आपण फ्री रेंजमध्ये सोडलेलं आहे. आणि फ्री रेंजमध्ये सोडताना आपण कोंबड्यांना इथं हळदीचा भात बनवला, पेस्ट करून मस्तपैकी हळद टाकून तर कोंबड्यांना आज आपण देणार आहेत खायला. तर फ्री रेंजमध्ये सोडण्याचा खूप फायदा होतो ना. पिल्लांची तुम्ही ग्रोथ बघू शकता. त्या 8वा दिवस आहे आणि पंख पण खूप छान प्रकारे आलेले आहेत. 20 पिल्लांची 20 पिल्लं आणि एक कोंबडी खूप सिरीज चाललेली आहे. खूप छान पिल्लांची ॲक्टिव्हिटी झालेली आणि मस्त पिल्लं झालेली आहेत. इकडं बघू शकता आपण हे 20 पिल्लांच्या मागे 2 कोंबड्या सोडलेल्या आहेत, कारण का 2 कोंबड्या खूप छान प्रकारे पिल्लांना सांभाळतात आणि पिल्लांना शोधून खाद्य देतात. तर आज आपण स्टार्टिंगचे 3 दिवस लेक्झिन पावडर दिली आणि त्याच्यानंतर आपण व्यायामरॉल म्हणून 3 दिवस दिली. तर आता त्यांना आपण आता फ्री रेंजमध्ये सोडलेलं आहे. हे बघा पिल्लं किती खूप छान आहेत आणि खूप ॲक्टिव्ह पिल्ले आहेत. पूर्ण ते पण असा डल नाही आणि कुठला आता मेला बिला नाही आहे. हे बघा खूप छान पिल्लांची. हे बघा आणि दुसरी कोंबडी इकडे बघू शकता. इकडे म्हणजे दोन्ही कोंबड्या पिल्लांना सांभाळतात, असं काही नाही. एकीच्याच मागे आपण ठेवली नाही आहेत. तर ही कोंबडी ह्या कोंबडीला मारते, त्यामुळे ती थोडी लांबच राहते, पण पिल्लं एकामेकाच्याच ती दोन्ही कोंबडींमागे जातात. इकडे बघू शकता. तर काही पिल्लं तिकडे आहेत, काही इथे खायला तोडे टाकले. इथं सर्व पिल्लं, काही पिल्लं इथे आहेत. इकडे बघू शकता. तुम्ही पण असंच नियोजन करा. एका कोंबडी मागं ठेवू नका जास्त पिल्लं. 10 ते 12 असले ठीक आहे, एका कोंबडी मागे चालते. पण तुमच्याकडं पिल्लं जास्त असेल तर 2 कोंबड्यांमागे तुम्ही पिल्लं लावू शकता. हे बघा मस्त खातात पितात आणि खूप छान पिल्लं आता झालेली आहेत. इथे बघू शकता. आता त्या कोंबडीला मी झूम करतो. हे बघा पिल्लं बघू शकता, मस्त झाले आता.